श्री गणेशाय नमः. नमस्कार भक्तांनो, भक्तिरस या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. भक्तांनो, सनातन धर्मातील अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली तिथी म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच माघी श्री गणेश जयंती. ज्या दिवशी श्री गणेशाचे पृथ्वीवर प्रथम आगमन झाले, ज्या दिवशी विघ्नहर्ता गणरायांचा जन्म झाला, तोच हा मंगल दिवस माघ शुद्ध चतुर्थी. शास्त्रानुसार या दिवशी श्री गणेशाचे तत्व नेहमीपेक्षा तब्बल 1,000 पटीने अधिक कार्यरत असते. म्हणूनच या दिवशी केलेली पूजा, नामस्मरण आणि उपाय अतिशय लवकर फलदायी ठरतात. श्री गणेश जयंतीच्या दिवशी काय करावे? भक्तांनो, या पावन दिवशी 1. दिवसभर ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा नामजप करा. 2. भावपूर्ण मनाने श्री गणेशाची पूजा व आरती करा. 3. गणरायांना लाल फुले आणि दुर्वा अर्पण करा. 4. सायंकाळी श्री गणेश स्तोत्राचे पठण करावे. आता पाहूया माघी श्री गणेश जयंतीला पूजा कशी करावी. पूजेपूर्वी प्रार्थना. हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रती शुद्ध भक्तिभाव निर्माण होऊ दे. या पूजेतून प्रक्षेपित होणारे दिव्य चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे. गंध, हळद आणि कुंकू अर्पण. श्री गणेशाला उजव्या हाताच्या अनामिकेने गंध लावावा. हळद आणि कुंकू अंगठा व अनामिकेच्या चिमटीत घेऊन प्रभूंच्या चरणी अर्पण करावे. या मुद्रेमुळे अनाहत चक्र जागृत होते आणि भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होतो. लाल फुले अर्पण करा. श्री गणेशाला लाल जास्वंद किंवा लाल रंगाची फुले अर्पण करावीत. 8 किंवा 8च्या पटीत शंकरपाळीच्या आकारात फुले अर्पण केल्यास गणेश तत्व अधिक प्रमाणात आकृष्ट होते. दुर्वा अर्पण करण्याचे महत्त्व. दुर्वांमध्ये श्री गणेश तत्व आकृष्ट करण्याची अत्यंत विलक्षण क्षमता असते. नेहमी कोवळ्या दुर्वा 3, 5, 7 किंवा 21 अशा विषम संख्येत आणि 3 किंवा 5 पात्यांच्या दुर्वा अर्पण कराव्यात. उदबत्ती व अत्तर. चंदन, केवडा किंवा चमेली गंधाच्या उदबत्तीने श्री गणेशाला 2 वेळा ओवाळावे. तसेच हिना गंधाचे अत्तर अर्पण करावे. आरती. पूजा पूर्ण झाल्यावर समर्थ रामदास स्वामी रचित सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती भक्तिभावाने म्हणावी. शेवटी श्री गणेशाला 8 किंवा 8च्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात. भक्तांनो, माघी श्री गणेश जयंतीच्या दिवशी मन, वाणी आणि कृतीने गणरायांची उपासना केल्यास सर्व विघ्ने दूर होतात आणि जीवनात सुख, समाधान व यश प्राप्त होते. श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर